पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 महाराष्ट्र तर्फे विद्यार्थी मिळून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। 14 फेब्रुवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणत्याही पेपरनी, कोणत्याही ग्राउंडनी, कोणत्याही मुलाखतनी 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर बीपीएम पदामध्ये पगार 12,000 ते 29,000 रुपये, असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरमध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये आणि डाकसेवकमध्ये पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। लक्षात ठेवा, आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर आपल्याला फॉर्म भरताना आपल्याला ट्रिक कशा प्रकारे लावायची आहे, कोणत्या ट्रिकने आपल्याला फॉर्म भरायचा आहे जेणेकरून कमी पर्सेंटेज जर असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे। आणि त्याचबरोबर ज्यांना 60% आहे, 70%, 80%, 90% आहे अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म कोड भरावा जेणेकरून सिलेक्शन होणार आहे। याबद्दल सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सांगणार आहे, कोणत्या डिव्हिजनमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कुठं कट ऑफ कमी या ठिकाणी जाण्याची शक्यता याबद्दलच आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज पडलेले आहेत। ठीक आहे, तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी सांगून देतो की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये असे डिव्हिजन मी तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी नेहमी कट ऑफ हायफाय जातो, म्हणजे तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भरायचा नाही आहे, कारण की त्या डिव्हिजनचा जो कट ऑफ हा जास्त जातो। तर जास्त कट ऑफ जाणारे मी तुम्हाला डिव्हिजन सांगतो। अकोला डिव्हिजनमध्ये जास्त कट ऑफ जाते, अहिल्यानगर डिव्हिजनमध्ये पण जास्त कट ऑफ जाते, अमरावती डिव्हिजनला पण जास्त कट ऑफ जाते, बारामती डिव्हिजनला पण जास्त कट ऑफ जाते, बीड डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, भुसावळ डिव्हिजनला पण जास्त कट ऑफ जाते, बुलढाणा डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनला पण जास्त कट ऑफ जाते, धाराशिव डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, धुळे डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, जळगाव डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, त्याचबरोबर कोल्हापूर डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, मालेगाव डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजनला पण कट ऑफ जास्त जाते, मुंबई सिटी नॉर्थ वेस्टला सुद्धा जास्त जाते आणि त्यानंतर जे या ठिकाणी नागपूर सिटी डिव्हिजनला पण जास्त कट ऑफ जाते, नागपूर मुफसूलला पण कट ऑफ जास्त जाते। वाटते चांगलं आपल्याला नागपूर मुफसूल, जागा पण भरपूर आहे, पण त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो सेफ जिल्हा आहे, तर या ठिकाणी ज्यांना जास्त पर्सेंटेज राहते तर ते विद्यार्थी चांगल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरते। हे की मी तुम्हाला जिल्हे सांगू राहिलो हे चांगले जिल्हे आहे ज्या ठिकाणी कट ऑफ जास्त जातो। त्यानंतर तर नागपूर सिटी डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते, त्याचबरोबर नांदेड डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते, त्यानंतर जे या ठिकाणी नाशिक डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते, नवी मुंबई डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते, पंढरपूर डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते, परभणी डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते, पुणे सिटी डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते, पुणे सिटी डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते, पुणे मुफसूलला कट ऑफ जास्त जाते, त्यानंतर जे या ठिकाणी भुसावळ डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते, सांगली डिव्हिजनला कट ऑफ जाते जास्त, त्याचबरोबर सातारा डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते, त्याचबरोबर श्रीरामपूर डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते, त्यानंतर सोलापूर डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते आणि ठाणे डिव्हिजनला जास्त कट ऑफ जाते आणि यवतमाळ डिव्हिजनला कट ऑफ जास्त जाते। तर हे काही मी तुम्हाला कट ऑफ जास्त जाणारे डिव्हिजन सांगितले। आता ज्यांना 60%, 70%, 80%, 90% आहे अशा विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरावा जेणेकरून ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे आणि त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू। तर पहा, आपल्याला फक्त एका डिव्हिजनमध्ये फॉर्म भरता येते। हे काही जेवढे काही सर्व काही डिव्हिजन आहे यापैकी आपल्याला फक्त एका डिव्हिजनमध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, हे काही डिव्हिजन मी तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जातो, तर यापैकी तुम्ही या ठिकाणी चूज करा, त्यानंतर जे विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता। हे काही डिव्हिजन मी तुम्हाला सांगितले हे चांगले डिव्हिजन आहे, या ठिकाणी नेहमी कट ऑफ जास्त जाते, ज्यांना जास्त पर्सेंटेज राहते तर ते विद्यार्थी काय करते आपल्या जिल्ह्यामध्येच भरून देते, बाकी दुसरीकडे फॉर्म भरत नाही, कारण की ते जिल्हे चांगले आहे, सेफ जिल्हे आहे, तर त्या ठिकाणी मुलं ज्यांना चांगले पर्सेंटेज आहे, जास्त टक्के आहे ते विद्यार्थी इथं भरते। मी तुम्हाला जास्त कट ऑफ जाणारे डिव्हिजन या ठिकाणी सांगितले। आता कमी कट ऑफ जाणारे डिव्हिजन मी तुम्हाला सांगून देतो, ज्यांना 60% असेल, 70%, 80%, 90% असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी कोणत्या डिव्हिजनमध्ये फॉर्म भरावा। तर हे मी तुम्हाला 8-9 डिव्हिजन सांगतो, त्यापैकी फक्त एक डिव्हिजन तुम्ही निवडा, तुम्हाला जे चांगलं वाटते ते डिव्हिजन निवडा आणि तिथंच तुम्ही फॉर्म भरा। ठीक आहे, तर चला मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाते। चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाते, दरवर्षी कमी जाते। काऊन की चंद्रपूर डिव्हिजन एकदम जे विद्यार्थी मिळून नक्षलग्रस्त एरिया आहे, एक लक्षात ठेवा। तर चंद्रपूर डिव्हिजनमध्ये जर पाहिलं काही जे गाव आहे नक्षलग्रस्त एरियामध्ये गेले आहेत, त्यामुळे तिथं भरपूर विद्यार्थी फॉर्म भरत नाही। मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, सिलेक्शन होऊन सुद्धा विद्यार्थ्यांनी जॉईनिंग तिथं केलं नाही, कारण की नक्षलग्रस्त एरिया
असल्यामुळे, ठीक आहे. आणि जास्त जागा पण तिथं आहे, 325 जागा आहे, सर्वात जास्त जागा चंद्रपूर डिव्हिजनला आहे, ठीक आहे. त्यानंतरचा जो कडाप कमी जाणार आहे गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजन पण कडाप कमी जाते. इथून 1-2 वर्ष अगोदर जर आपण पाहिलं गोवा डिव्हिजनचा जो कडाप गेला होता एस टी कॅटेगरीचा 45%, ओबीसी कॅटेगरीचा 60%, 62%, 65% अशा प्रकारे कडाप गेला होता. ओपन कॅटेगरीचा पण 55%, 60%, 65% असा कडाप याच्या अगोदर गोवा डिव्हिजनचा गेला होता 2 वर्ष अगोदर, ठीक आहे. त्यानंतरचं जे आहे कराड डिव्हिजनले पण थोडाफार कमी कडाप जाते. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते आहे पालघर डिव्हिजन. पालघर डिव्हिजन जे आदिवासींचा जिल्हा आहे, तर पालघर डिव्हिजनचा जो कडाप हा नेहमी दरवर्षी कडाप कमी जातो, ठीक आहे. इथं पण तुम्ही फॉर्म भरू शकता. हे तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. हे मी कमी डिव्हिजन जाणार आहे, मी तुम्हाला डिव्हिजन सांगू राहिलो. पालघर डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्याचबरोबर रायगड डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो, चांगला जागा तिथं आहे. रत्नागिरी डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्यानंतर RMS BM मिरजचा पण कडाप कमी जातो. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी सिंधुदुर्ग डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रत्नागिरी डिव्हिजनचा पण कडाप कमी जातो. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी वर्धा डिव्हिजन, या डिव्हिजनचा पण थोडाफार कमी कडाप जातो. तर आता आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरताना कोणते ट्रिक लावायचे तर पहा, भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही. तर काय तुम्ही काय करता, डायरेक्ट सायबर कॅफेमध्ये जाता. तुम्हाला वर्धा डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे, तिथं समजून जा या ठिकाणी 50 जागा आहे. तर तुम्ही काय करता आणि तिथं फक्त आपल्या कॅटेगरीच्या समजा 10 जागा असेल तर आपण फक्त आपल्या कॅटेगरीच्या 10 जागेवर फॉर्म भरून देता आणि बाकीचे जे काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहे प्रिफरन्स त्याच्यावर तुम्ही देत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ह्या काही चुका तुम्ही या ठिकाणी करता. तर आपल्याला फॉर्म स्वतःवरून भरायचा आहे आणि स्वतःवरून प्रिफरन्स आपल्याला टाकायचे आहे. तर याच्या अगोदर आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की प्रिफरन्स आपल्याला कशा प्रकारे टाकायचा आहे, तर ठीक आहे. तर आपल्याला प्रिफरन्स खरं टाकायचं आहे. तर एक उदाहरण देऊन आलो, वर्धा डिव्हिजनमध्ये फॉर्म भरायचा आपल्याला, उदाहरण देऊन आलो मी तुम्हाला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आता मी या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा आहे, समजा 50 जागा तिथं आहे, 10 जागा ओबीसी कॅटेगरीच्या आणि 40 जागा ओपन कॅटेगरीच्या आहे. तर मी फॉर्म कसा मला भरायचा आहे, तर ओबीसी कॅटेगरीच्या पहिले मी 10 जागेवर प्रिफरन्स तिथं टाकणार आहे. 10 जागा झाल्यानंतर 11 नंबरापासून तर 50 नंबरपर्यंत जेवढ्या काही ओपन कॅटेगरीच्या जागा आहेत त्या ओपन कॅटेगरीच्या जागेवर मी प्रिफरन्स देणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म भरताना प्रिफरन्स टाकायचा आहे. आणि तुम्ही जर SC कॅटेगरीचे असाल तर पहिले SC कॅटेगरीच्या ज्या काही 10 जागा आहे पहिले त्या 10 जागेवर प्रिफरन्स टाकायचा. त्यानंतर बाकीच्या 11 नंबरापासून तर 50 नंबरपर्यंत जे ओपन कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स आपल्याला टाकायचा आहे. म्हणजे सांगायचं एवढंच की ओपन कॅटेगरीच्या जागेवर पण आपल्याला फॉर्म टाकायचा आहे, कारण की ती जागा सर्वांसाठी राखीव आहे. तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर पहिले 10 आपल्या ज्या काही जागा असेल तर त्याच्यावर पहिले प्रिफरन्स द्या. 10 जागेवर प्रिफरन्स दिल्यानंतर किती पण असो, जेवढ्या 7 असो 10,000 10 असन जेवढ्या काही जागा असेल पहिले तिथं प्रिफरन्स द्यायचा. तिथून ओपन कॅटेगरीच्या जागेवर प्रिफरन्स द्यायचा. पहिले 10 जागेवर आपल्या ST कॅटेगरीच्या 10 जागेवर प्रिफरन्स दिला. 11 नंबरपासून 50 नंबरपर्यंत आपल्याला ओपन कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही EWS कॅटेगरीचे असेल तर सेम असंच करा, पहिले 10 आपल्या कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरा, त्यानंतर ओपन कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरा. कारण की ओपन कॅटेगरीची जी जागा आहे हे सर्वांसाठी राखीव आहे. SC ST OBC EWS PWD या सर्वांसाठी ते ओपन कॅटेगरीची जागा राखीव आहे. पण ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये फॉर्म नाही भरू शकत, OBC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, ST कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, EWS कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, कारण की ते जागा त्या कॅटेगरीसाठी राखीव राहते. आणि SC कॅटेगरीवाले OBC कॅटेगरीच्या जागेमध्ये फॉर्म नाही भरू शकत, OBC कॅटेगरीचे विद्यार्थी SC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म नाही भरू शकत, ST कॅटेगरीचा विद्यार्थी SC OBC कॅटेगरीच्या जागेवर फॉर्म भरू शकत नाही, ठीक आहे. अशा प्रकारे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये